नमस्कार, मी अपर्णा. असं स्वाद या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण श्रीखंड कसं बनवायचं ते बघू. तर श्रीखंड बनवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे. आपण बाहेरून जसं श्रीखंड आणतो तसंच अगदी हे श्रीखंड तयार होतं. तर हे श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे दही घेतला आहे. आता आपण एका डब्यावर चाळण ठेवून घ्यायची. आता चाळणीवर पातळ असं कापड टाकून घ्यायचं. तर हे दही आपण घरीच बनवलेलं आहे. तर असं घट्ट दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ चॅनलवर टाकला आहे. त्याची लिंक मी वर आय बटन मध्ये दिलेली आहे. तर तिथे क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता की किती छान मलईसारखं दही आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर हे दही कसं लावायचं त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. टाकून घट्ट असं बांधून ठेवायचं म्हणजे आपला चक्का तयार होईल. आता आपण दही टाकून घेतलेला आहे. आता हे कापड चारी बाजूने व्यवस्थित उचलून त्याची पोटली बांधून घ्यायची. आपल्याला या दहीमधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. तर आता घट्ट अशी पोटली बांधून घ्यायची. पोटलीला असं पीळ देऊन घ्यायचं म्हणजे पाणी लवकर निघतं. हे बघा, जसं जसं पीळ देऊन घेतो तसं तसं पाणी हे निघत जातं. हे डब्यामध्ये पाणी निघालं आहे ते फेकून न देता हे आपण ताक म्हणून पिऊ शकतो. आता घट्ट असं बांधून घ्यायचं. अशा पद्धतीने आता ही दही बांधलेली पोटली आपण अशी अडकून ठेवायची. तर वरच्या बाजूने कापडाला गाठ मारून घेऊ म्हणजे ती अडकवता येईल. तर मी इथे गाठ मारून घेतलेली आहे. तर इथे मी सिंकच्या टॅपला अडकवून ठेवते म्हणजे पाणी हे सिंकमध्येच पडेल. तर हे असं अडकून 3 ते 4 तास ठेवायचं म्हणजे पाणी हे पूर्ण निघून जाईल. तर आता 3 ते 4 तासासाठी ठेवून देऊ. तर इथे आपण दही बांधून पाणी निघण्यासाठी पोटली ही अडकवून ठेवली होती. आता 4 तास झाले आहेत. आता काढून घेऊ आणि पोटली सोडून तयार झालेला चक्का काढून घेऊ. तर मस्त आपलं श्रीखंड बनवण्यासाठी चक्का तयार झाला आहे. आता तो एका टोपात टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता की दही मधलं पाणी हे पूर्ण निघालं आहे आणि एकदम मस्त असा चक्का तयार झाला आहे. पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं. आता यामध्ये साखर टाकून घ्यायची. तर मी इथे एक मोठा बाउल साखर टाकून घेते. तर साखर ही थोडी जास्तच टाकावी लागते म्हणजे श्रीखंड छान होतं. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखर ही पूर्ण विरघळेपर्यंत छान फेटून घ्यायचं म्हणजे श्रीखंड छान होतं.
आता इथे आपण वेलची फ्लेवरचा श्रीखंड बनवून घेऊ। तर मी 12 ते 15 वेलदोडे घेतले आहेत आणि छोटा पाव चमचा आपण जायफळ किसून टाकू। तर इथे मी जायफळ किसून घेते आणि वेलची पूड तयार करून घेतली आहे ती टाकून घेते। आता पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं। तर मी 10 ते 12 मिनिट तरी छान फेटून घेते, म्हणजे मस्त असं वेलची फ्लेवरचं श्रीखंड तयार होईल। आता इथे मी वेलची फ्लेवरचं बनवते, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं बनवू शकता, म्हणजे केशर किंवा मँगो, पिस्ता असं कुठलंही। तर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। मी इथे व्यवस्थित फेटून घेतला आहे। तर तुम्ही बघू शकता की किती मस्त फेटलं गेलंय आणि थिकनेस सुद्धा छान आलेला आहे। आता हे श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा फ्रीजरला ठेवलं तर ते एकदम घट्ट होईल, पण मी इथे फ्रीजमध्येच ठेवते 1 तासभर। जेवढं तुम्हाला घट्ट हवं तसं ठेवा, पण तासभर ठेवलं तरी व्यवस्थित होतं। मस्त आपले श्रीखंड आणि त्यासोबत पुरी। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। इथे मी 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं सर्व करून घेऊ। तर हे बघा किती मस्त आपलं श्रीखंड तयार झालं आहे। तर हे श्रीखंड घट्ट होणं हे प्रत्येक फ्रीजच्या टेम्परेचरवर टाइम कमी जास्त होऊ शकतो। तर एकदम साधी सोपी अशी ही मस्त श्रीखंड रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशनसाठी बेलवर क्लिक करा। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।